कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं शिवा, तू स्वतः का धुतीस बाईक? तिथेही नुसती बाईक असती ना तर ठीक होतं, पण ही फक्त गाडी नाहीये, ही माझ्या पप्पांची आठवण आहे। आणि मला आवडतं असं स्वतःहून बाईक धुवायला, म्हणजे आपल्या माणसांची आठवण जपायला छान वाटतं ना तसं। शिवा, तू बाईक चालवायला लगेच शिकलीस का? म्हणजे वेळ लागतो का? लगेच नाही शिकले, म्हणजे बऱ्याचदा धडपडले, सायलेन्सरचा चटका लागला मला, पण ना मला शिकायची इच्छा होती। ते तर ठरवलं होतं मी शिकणार। आणि पप्पा आहेत ना, त्यांनी मला लाईफची थिअरी सांगितलेली की लाईफ पण अशीच असते, मध्ये आपण धडपडतो पण पुढे चालत राहतो। आणि जेव्हा मी पूर्ण बाईक शिकले ना सीताई, तेव्हा तो एकही रेस अशी नाही की जी जिंकली नाही, सगळ्या रेस जिंकायचे। शिवा, एकेकाळी बाईक चालवायची इच्छा मला पण होती ग, पण नाही जमलं। तुम्हाला अजून पण वाटतं? कधी कधी। शिवा, तू मला बाईक चालवायला शिकवशील? नेकी और पूछ अरे भाई साहब, का नाही? उर्मिला, ताई काय झालं? काय झालं? काय झालं असं अचानक का बोलवलंय? मला काहीतरी सांगायचंय। काय झालं? अगं काही झालं नाहीये, पण होणार आहे। काय होणार आहे? तुझी आई बाईक चालवायला शिकणार आहे। काय? ताई काय बोलतेस तू? हो, सीताईंना बाईक चालवायची आहे। जमेल का? म्हणजे का नाही जमणार? ट्रेनर चांगली असेल तर? आई मी काय म्हणतो, भाऊ येऊ दे ना, त्यांना विचार की, आणि मग काय? अरे त्यांना का विचारायचं? आशू, लहानपणी तू माझ्याकडे काहीतरी मागायचास तेव्हा मी तुला असं म्हणायचे, भाऊंना विचारून सांगते, तसं तू मला करतोयस का? एक मिनिट, आणि सीताई जर बाईक शिकल्या तर काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काय नाही, प्रॉब्लेम अवघड पण नाहीये ना। एक मिनिट, अजिबात नाही हं. आई, तू बाईक वगैरे काही चालवायला शिकू नकोस। अगं उगाच पडलीस, काही लागलं तर केवढ्यावर जाईल, आणि आत्ताच तुझं ऑपरेशन झालंय, एवढी मोठी रिस्क मी तुला घेऊ देणार नाहीये, नको। एक मिनिट, मी तुम्हाला सांगायला बोलावलं होतं, मी विचारत नाहीये। अगं असं काय करते, सेफ नाहीये हे। सीताई, तुम्ही स्कूटी तर चालवतास ना, मग आता बाईक कशाला? कारण बाईकचं कसं आहे, थोडं हेवी जाईल, बॅलन्स करणं, गिअर टाकणं, सगळंच पॉइंट आहे। अरे मला माहितीये सगळं, पण तरी शिकायची इच्छा आहे मला, प्रयत्न तर करू द्या। मला वाटलं होतं तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल, तुम्ही डिस्करेजच करताय। आहेच. सपोर्ट आहेच, फुल सपोर्ट हा. आहे, पण गंमत अशी आहे की काय आहे, बाईक आहे, डेंजर आहे आपलं, आणि वय सुद्धा आई आता। वय? आता तर कोणीच काही बोलायचं नाही। सगळ्यांना सांगते, कोणाला काही शिकायची इच्छा असेल ना तर वय इम्पॉर्टंट नसतं, कळलं ना? सीताई, हे बघा, तुम्हाला बाईक मी शिकवणार, तुम्ही बिंदास रेडी व्हा, चला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।